हा प्रश्न इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरवर सीईटी 2023 ला आलाय. ए कॉइल ऑफ 50 स्क्वेअर लूप्स each of side length 10 centimeter is placed normal to a magnetic flux which increases at the rate of 1.0 Tesla per second. The induced EMF in volt is cos theta that is equal to 1. Option A 0.1, B 0.5, C 1 and D 5. आता बघा काय सिच्युएशन आहे. तर अशी स्क्वेअर कॉइल आहे आणि अशी स्क्वेअर जी कॉइल आहे ती स्क्वेअर कॉइल तिला किती टर्न आहेत तर 50 टर्न्स आहेत आणि त्याची लेंथ या सगळ्या बाजू सारख्या काढायच्या अशा आणि त्याची जी लेंथ आहे ही लेंथ आहे 0.1 मीटर. मग त्याचा एरिया काय झाला 0.1 एरिया बरोबर L स्क्वेअर आणि म्हणून हा झाला 0.1 स्क्वेअर म्हणजेच 0.1 म्हणजे 10⁻⁻1 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻2 मीटर स्क्वेअर हा त्याचा एरिया झाला त्या कॉइलचा. आता ही कॉइल आहे ना ती मॅग्नेटिक फ्लक्सला परपेंडिक्युलर आहे. मग आता अशी चौकोनी कॉइल आणि ती मॅग्नेटिक फ्लक्सला परपेंडिक्युलर म्हणजे एरिया व्हेक्टर आणि फ्लक्स हे मॅग्नेटिक इंडक्शन एकाच दिशेने म्हणजे मग कॉस काय झाला 0 डिग्री आणि कॉस 0 डिग्री हा 1 झाला. मग आता आपल्याला ईएमएफ इंड्यूस काढायचा आहे. मग ईएमएफ इंड्यूस दॅट इज इक्वल टू फॉर एन टर्न एन डी फाय बाय डी टी आणि आता हे फ्लक्स म्हणजेच काय असतं तर बी इंटू ए डी बाय डी टी ऑफ बी इंटू ए फायची किंमत टाकली आपण बी इंटू ए. आता एरिया कॉन्स्टंट आहे तो बाहेर काढला मग ई बरोबर एन त्याच्यानंतर ए आणि डीबी बाय डी टी. आता नंबर ऑफ टर्न्स किती दिले 50 एरिया किती दिला 10⁻⁻2 आणि हे काय झालं तर हे 1 डीबी बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स हे 1 दिलं. मग आता हे काय झालं तर 5 इंटू 10⁻⁻1 एक 0 एक 10⁻⁻1 एक पॉवर गेली आणि मग 5 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच 0.5 व्होल्ट की जो करेक्ट ऑप्शन काय आहे बी आहे. समजलं कसं सोडवलं. या पद्धतीने ईएमएफ इंड्युस्ड झालेला काढायचा. तर शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.